नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाची काही ठळक घडामोडी बातमी कल्याण इथून आहे. कल्याण पूर्व 142 विधानसभेचे स्थानिक अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांची प्रचार रॅली संपन्न. कल्याण पूर्वचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले महेश गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांना भेटी गाठी कॉर्नर बैठकी घेत आहेत. याच अनुषंगाने महेश गायकवाड यांची प्रचार रॅली श्रीराम टॉकीजपासून 14 नंबर शाळा, भीम कॉलनी, 4 नंबर ओटी, मराठा सेक्शन, विन्नस टॉकीज, मानेरे गाव, कृष्णानगर, गणपतनगर, आशळेगाव, आशळेपाडा, श्रीरामनगर, विटीशी मार्गे जनतेशी संवाद साधत प्रचार करत होते. यावेळी महेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की अंतिम टप्प्याच्या प्रचारात आम्ही आघाडी घेतली आहे. अनेक पक्षाचे कार्यकर्ते आमच्यासोबत प्रचार करत आहेत, परंतु येथे आमच्यावर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करण्याचा प्रयत्न होत आहे. आमचे बॅनर कटआउट्स फाडले जात आहेत. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. मात्र विरोधी पक्षाच्या प्रचारात उमेदवारासोबत फरार आरोपी दिसत असताना सुद्धा कारवाई न करता आम्हाला त्रास दिला जात आहे. या दडपशाही विरोधात आम्ही पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत, असे सांगितले. यावेळी या रॅलीमध्ये हजारो संख्येने महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्साह आणि लोकांचा पाठिंबा मिळतोय, पण पोलीस लोकांची दडपशाही मोठ्या प्रमाणात चालू आहे. जसे जसे आमच्या रॅल्या आमच्या समर्थन लोक जमतात तसे तसे पोलीस लोक आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाहीप्रमाणे आमचं खच्चीकरण करण्याचं काम करतात. आता बघा, हे सुभा गायकवाड उमेदवार, त्यांच्यासोबत आज सौरभ सिंग म्हणून आहे, हा फरार आरोपी हिल लाईन पोलीस स्टेशनमधून. अनेक वेळा DCP झेंडेंकडे आम्ही तक्रार दिली. इकडचा सिनियर PI कदम, कोळशीवाडी पोलीस स्टेशन, यांना आम्ही कंप्लेंट दिली. या आरोपींना पकडत नाही, त्यांना सर्रास यांना खुलेआम ह्या लोकांना त्या पाठीशी घातलं जाते आणि आमच्या कार्यकर्त्याला नोटिसा देण्याचा प्रयत्न करतात. तडीपारी केले जाते. अनेक कार्यकर्ता नोटिसा दिल्या जाते. हा गृह खाता जो आहे ह्याने पोलिसांना अतिशय एखाद्या नोकरासारखी वागणूक दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात राजकीय दबावाखाली ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतायत. पण आम्ही अशा दडपशाहीला भीक घालत नाही. मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की पोलीस स्टेशनला उद्या आम्ही धरणं आंदोलन करणार. DCP आणि सिनियर PI या लोकांना यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. कारण की हे आता अति होत चाललंय. आमचे बॅनर फाडले जात आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जाते. तर ह्याचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवतोय.